नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत गुहागरपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या असगोली या फिशिंग विलेजला। हे जे समोर आहे या मंदिराचं नाव आहे गारे मठ आणि गुहागरचा इतिहास वर्णन करणारं व्याडेश्वर महात्म्य नावाचं एक पोथीवजा पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये या ठिकाणाचा आपल्याला उल्लेख सापडतो। अंदाजे 500 वर्षाहून अधिक जुनं असं हे ठिकाण आहे। या इथे गोल विहीर आहे आणि तिला आत्ताही मे महिन्यामध्ये चांगलंच पाणी आहे आणि त्याच्याच बाजूला आहे हे बांधिवसं पायऱ्यांचं तळं। मंदिर म्हटलं की त्याच्या बाजूला असा पायऱ्यांचा तळं बांधण्याची कोकणातली पूर्वापार पद्धत आहे। त्याप्रमाणे हे बांधिवसं तळं आहे आणि हे जे आहे गारे मठ आहे। इथे दुसरं एक मंदिर आहे, तिथे कुठली तरी समाधी असेल। हा पिंपळ वृक्ष आहे आणि हा भाग आहे हा गुहागरमध्येच मोडतो आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता आपण या बाजूला वर गेलो की मँगो व्हिलेज नावाचा बंगल्याचा एक काय म्हणतात कॉम्प्लेक्स आहे। हे आहे हे गणपतीचं मंदिर आहे आणि अत्यंत देखणी अशी ही गणपतीची मूर्ती आहे। हे गारेमठ हे देवस्थान आहे, हे विष्णू मंदिर आहे आणि आता कुलूप आहे बाहेर, त्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत। हा गुहागर खालचा पाट आहे आणि हा समोर रस्ता आहे हा असगोली गावात जातो आणि त्याच रस्त्यावर हे प्राचीन असं लक्ष्मीनारायण मंदिर आहे। आणि आता आपण पुढे जाऊया असगोली विलेज जे फिशिंग विलेज आहे। आता आपण पोचले असगोली या गावामध्ये। हे समोर हे दिसतंय हे असगोली गाव आहे आणि हा असगोली गावात जाणारा रस्ता आहे। असगोली हे कोकण किनारपट्टीवरचं फिशिंग विलेज आहे आणि जो समुद्र आहे तो या बाजूला आहे। ही नारळाची झाडं दिसत आहेत, त्याच्या पलीकडे समुद्र आहे। हा जो भाग आहे इथे असगोली गावातले लोक थोडीफार शेती पण करतात, पण प्रामुख्याने त्यांचा मुख्य व्यवसाय फिशिंग आहे। आणि इथे शेती केली जाते आणि जो पालशेत हा जो पालशेत बंदर आहे पुरातन, ते हा जो डोंगर आहे या डोंगराच्या पलीकडे पालशेत बंदर आहे, जे 2000 वर्ष जुनं असं पुरातन बंदर आहे। त्याच्याविषयीची माहिती आपण थोडं वर गेल्यावर घेऊया। आपल्याला वर पण जायचं आहे। इथे दुसऱ्या बाजीरावाचा बंगला आहे, तो पण आपण बघणार आहोत। चला, हे असगोली विलेज आहे आणि जरी फिशिंग विलेज असला तरी इथे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस लोकांचे छोटे मोठे असे बिझनेसेस पण आहेत। फिशिंग पण करतात, शेती पण करतात, नारळ, आंबा, काजू याचे उत्पादनं पण घेतात आणि भरभराट असलेलं हे गाव आहे असगोली। आणि या असगोली गावामध्ये वाळुकेश्वर नावाचं एक प्राचीन देवस्थान आहे। व्याडेश्वर नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये या वाळुकेश्वर या ठिकाणाचा सुद्धा उल्लेख आपल्याला सापडतो। ही या ठिकाणाची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता। वालुकेश्वर देवस्थानाच्या आवारातच ही पायऱ्यांची स्लोप असलेल्या पायऱ्यांची विहीर आहे, तळी आहे असं आपण म्हणू शकतो। आणि बेसिकली याचे 2 भाग आहेत इथे आणि एक माणसांसाठी हा जो स्लोप आहे या स्लोपवरनं बैल असतील, घोडे असतील, यांना पाणी पिण्यासाठी उतरायला सोपं जावं म्हणून ही स्लोपची व्यवस्था केलेली आहे। आणि समुद्र जो आहे तो या साईडला आहे आणि जे देवस्थान आहे ते इथे आहे।
वाळुकेश्वर देवस्थान. हा जो सगळा आहे हा गुहागर आणि अजगोलीचा समुद्र किनारा आहे. पूर्ण गुहागर एक गाव आहे ते हे सगळं या बाजूला आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणाचं भौगोलिक महत्त्व सांगतो. ही किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवर हे अजगोली हे फिशिंग विलेज आहे. इथे हनुमानाचं सुंदर असं मंदिर आहे किनारपट्टीवर. तुम्हाला काही फिशिंगच्या बोटी पण दिसतात. आतमध्ये सुद्धा तुम्हाला इथे फिशिंगच्या बोटी दिसू शकतात. इथे ही किनारपट्टी आहे, याच्यावर बंदरं होती म्हणजे पूर्वीच्या काळात. त्यापैकी या बाजूला आहे दाभोळ हे प्रसिद्ध बंदर जे 2000 वर्ष जुनं आहे. आणि हा सगळा किनारपट्टी इथे ही किनारपट्टी इथे संपते. आणि याच्या पलीकडे पालशेतचं 2000 वर्ष जुनं बंदर आहे. त्याच्या पलीकडे बोऱ्या नावाचं एक बंदर आहे आणि बोऱ्यानंतर जयगड नावाचा बंदर आहे आणि मग पुढे रत्नागिरी आणि पुढे अशी बंदरं आहेत. आणि हा पूर्वापार सागरी मार्ग आहे आणि त्या मार्गानेच पूर्वी व्यापार होत असे. आजही सागरी मार्गानेच बऱ्यापैकी व्यापार होतो. आणि ज्या मुंबईच्या बोटी होत्या मुंबईला जाणाऱ्या त्या आपल्याला ह्या मार्गाने इथून जाताना आपल्याला दिसायच्या. आणि दाभोळ बंदर असेल तर त्या दाभोळ बंदर इथे आतमध्ये आहे कुठेतरी, पण त्या दाभोळ बंदरात आतमध्ये नाही जायच्या, बाहेरच थांबायच्या आणि छोट्या छोट्या बोटीने लोक बंदरात जायचे. आणि मग दाभोळ बंदरातनं मग बैलगाडीने ते प्रवास करायचे. पूर्वीच्या काळी इथे एक व्यापार होत असे. त्या व्यापाराच्या वेळी जो जुना ट्रेड रूट होता तो ह्या गुहागरच्याच आसपास बैलगाडीचा एक रस्ता होता, एक पायवाट सदृश. आणि तो सगळा इकडे आता हे केवड्याचं बन आहे. आणि जे मंदिर आहे ते या बाजूला आहे आणि तो या मार्गाने पुढे जाऊन हा जो डोंगर आहे त्या डोंगराला वर चढून तिकडे खाली उतरत असे. आणि तिथे आपल्याला माइलस्टोन पण काही ठिकाणी पूर्वीच्या काळचे जे मैलाचे दगड आहेत ते आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळतात. आणि जो दुसऱ्या बाजीरावाने आरामासाठी जो वाडा बांधला होता तो इथे आहे. असं हे प्राचीन असं ठिकाण आहे. इथे थोडीशी अशी खडकाळ जागा आहे, तेव्हा इथे येताना थोडंसं जपून या, कारण इथे आपल्याला कळत नाही नक्की समुद्राची खोली किती आहे. सुंदर जागा आहे फोटोग्राफीसाठी, पण येताना पूर्ण काळजी घ्या म्हणजे काय हरकत नाही. आणि इथे होता पेशवे बाजीराव दुसरे यांचा राजवाडा. त्याची प्लिंथ आपल्याला दिसू शकते, त्याचा पाया आहे, त्या पाया आपल्याला दिसू शकतो. आता तो वाडा पूर्णपणे पडला आहे, पण हे ते लोकेशन आहे आणि खाली आपल्याला समुद्र दिसतो. आणि अजगोली गाव आहे ते आपल्याला इथे खालच्या बाजूला दिसतं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि समुद्र कसा दिसतो हे बघूया. काही एक 20-25 वर्षापूर्वी इथे वाडा होता, त्याचे अवशेष मी बघितलेले आहेत, पण आता तो वाडा अजिबात नाहीसा झाला आहे. त्याच्या आधी खूप मोठा असा वाडा होता, पण त्याच्यानंतर ब्रिटिश आल्यावर त्यांनी त्या वाड्यातलं जे लाकूड सामान आहे ते रत्नागिरीतल्या कचेऱ्यांसाठी वापरलं असं ब्रिटिशांनीच लिहून ठेवलं आहे. या इथे तो वाडा आहे. हा जो रस्ता आहे हा पालशेतकडे जातो. पूर्वी इथे पायवाट होती आणि त्या पायवाटेने बैलगाडीच्या रस्त्याने लोक पालशेतला जात असत. आणि हा जो व्ह्यू आहे सरप्राईज नाही आहे की दुसरा बाजीराव आपल्या आरामासाठी ही जागा निवडेल. काय नाही आहे या जागेमध्ये मला सांगा. म्हणजे मुंबईत तुम्ही मलबार हिलवर गेलात तर तुम्हाला मलबार हिलपेक्षाही हे भारी दृश्य आहे असं कोणी कबूल करेल. आहे की नाही भारी एकदम आमचं कोकण. इथे एक कॉटेज आहे, सी ईगल होमस्टे अँड कॉटेज. खूप सुंदर जागा आहे आणि प्रॉपर समुद्राचा व्ह्यू आहे ना तो इथून नक्की मिळेल. एकदम बेस्ट लोकेशन आहे आणि हा तो व्ह्यू आहे.
आजगोली विलेज आहे ते इथे खाली आहे आणि ते जे हे दिसतंय हे हा दुसऱ्या बाजीरावाचा इथे वाडा होता आणि तो काही महिने येऊन इथे राहत असे। ही सगळी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवर सगळी बंदरं आहेत, जसं दाभोळ आहे, पालशेत आहे, बोऱ्या आहे, जयगड, रत्नागिरी आणि पुढे अगदी कर्नाटकमधली बंदरंसुद्धा। आणि हा जो सगळा परिसर आहे हा गुहागर आणि परिसर आहे आणि त्याच्या पलीकडे आहे दापोली। आणि हा एकच छोटासा असा हे डोंगरावर आहे थोडंसं ठिकाण। हे आपण थोडंसं असं वर चढून आलो की हा गुहागरकडनं इकडे गुहागर आहे आणि पालशेतकडे या ठिकाणी जाणारा हा शॉर्टकट रस्ता आहे। आजगोलीवरनं आपण वर आलो आणि पालशेतला जाताना आपल्याला हे एक तळं दिसतं आणि ही पूर्वीच्या काळाची वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे। हा चर खणलेला आहे आणि माझ्या मते इकडे स्लोप आहे आणि पावसाळ्यात पाणी इकडे या चरातनं कातळातच कोरलेला हा चर आहे आणि त्याच्यातनं सगळं पाणी या तलावामध्ये साठवलं जात असे। आणि पूर्वी जसं मी सांगितलं हा ट्रेड रूट आहे आणि गुहागर इकडे आहे, दाभोळ पण त्या साईडला आहे। वरनं तिकडनं येणारी माणसं घाट चढून, छोटासा घाट आहे तो चढून वर येत असत आणि इथे विश्रांती किंवा विसावा घेत असत। आणि जे पालशेत बंदर आहे ते इथून इथे खाली छोटीशी घाटी आहे, त्या घाटीतनं आपल्याला खाली पालशेतला उतरता येतं। तर अशी ही अत्यंत इम्पॉर्टंट अशी ट्रेड रूटवरचं हे पाण्याचे तळं आहे। पिण्याच्या पाण्याची आणि इतर गोष्टींसाठी जे पाणी लागतं त्याच्यासाठीची ही त्या काळात केलेली व्यवस्था आहे। व्यवस्थित बांधून काढलेलं तळ आहे आणि माझ्या मते इथे छोटासा डॅम पण आहे त्या काळात बांधलेला। माझ्या मते ही त्या डॅमची भिंत आहे, डॅमची भिंत असेल किंवा इथे एखादं मंदिर किंवा असं काही असेल, मला नक्की नाही सांगता येते। पण तलावाचे जे 4 कठडे असतात त्याच्यापैकी हा नक्की एक आहे। आणि असा सगळा हा तलाव असा सगळा आहे। तिकडे एक पायऱ्यांची विहीर पण आहे छोटीशी त्या तिथे खाली, आणि इथे काही बांधकाम केलेले आहे चिरेबंदी। आणि जो चर आहे तो या बाजूला आहे। आता हे चरातनं पाणी इकडे याच्यामध्ये कसं आणतात ते मला माहिती नाही। कोणी सिव्हिल इंजिनियर असेल, याच्यात अभ्यास करणारा असेल, तो जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेल। हे आजगोलीवरकडनं पालशेतकडे जाताना एक शॉर्टकट आहे वर चढल्यावर, तिथे हे ठिकाण आहे। हा चर कशासाठी खणल्यानं मला कळत नाही आहे। पाणी ओव्हरफ्लो करून त्याचा जो असेल तो, कारण इकडे ते कमी कमी होत जाऊन इकडे परत ते खाली इकडे कुठे जातं आहे मला काय अंदाज येत नाही आहे। हे जरा गूढच आहे हा चर कशासाठी खणला आहे ते, पण मस्त असं ठिकाण आहे। इकडे आतमध्ये एक मंदिर आहे, तिथे आपण हा व्लॉग संपवूया। हे मंदिर आहे, या मंदिराचं नाव आहे महापुरुष मंदिर श्री कृष्णाजी खोत आणि हे त्यांचं चित्र आहे आणि ते राखणदार आहेत आणि ते घोड्यावर बसलेले आहेत आणि त्यांच्या हातात घुंगूर काठी आहे। आणि हा जंगलाचा प्रदेश आहे। आजगोलीकडनं वर आलो आपण की एक माळरान लागतं, त्या माळरानावर आपण या ठिकाणी येऊन पोचतो। ते छोटंसं असं जंगल आहे, घनदाट असं जंगल नाही आहे, पण इथे कच्चा असा रोड आहे, त्या कच्च्या रोडने आपण या ठिकाणी येऊन पोचतो। इथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो कृष्णाजी खोत बाबा यांचा, आणि एकदम असं गूढ आणि शांत, रम्य आणि प्रसन्न असं हे ठिकाण आहे। इकडे आता काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वगैरे होत आहेत आणि आता काही वर्षांनी हे सगळं भरून जाईल
आणि समोर दिसते तिचे इथे खाली आहे पालशेत बंदर आणि त्याच्या पलीकडे आहे बोऱ्या बंदर आणि जे समोर दिसते ती माझ्या मते हेदवीच्या आधीची कुठली तरी ती किनारपट्टी आहे आणि त्या साईडला आहे बोऱ्या बंदर झालं की जयगड आणि सुरक्षित असं बंदर येते खालच्या बाजूला अर्ध चंद्राकृती आकाराचं सुरक्षित असं पालशेत बंदर आहे जे 2000 वर्ष जुनं असा बंदर होतं आणि आतपर्यंत होड्या लागत असत आणि तिथून वर घाटी चिपळूण कराड मार्गे घाटावर व्यापार करायची पद्धत होती आणि हा जो ट्रेड रूट आहे त्या ट्रेड रूटवरच आपण मगाशी जे तळं बघितलं ते तळं आहे आणि खालीसुद्धा जी वेगवेगळ्या प्रकारची तळी आहेत किंवा रानवीला एक स्टेपवेल आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा सूचित करतात. इथे एक वेळम नावाचं गाव आहे त्या वेळमलासुद्धा वर डोंगरावर स्टेपवेल आहे. या सगळ्या स्टेपवेल आहेत या त्याच मार्गावरच्या स्टेपवेल आहेत जिथे समुद्रमार्गे बोटीने माल आणला जात असे आणि मग तो इकडे उतरवून या वर लोक बैलगाडीने वर घाटावर पोहोचवत असत इनलँडमध्ये म्हणजे आतल्या बाजूला समुद्र किनारपट्टीच्या आतल्या बाजूला आणि हे इम्पॉर्टंट असं पोर्ट आहे पालशेत. अशा तऱ्हेने आज आपण बघितलं अजगोली हे फिशिंग विलेज, वाळकेश्वर मंदिर, गारेमठ मंदिर आणि पुरातन पेशवेकालीन त्याच्यापेक्षा जुना असा ट्रेड रूट आहे. त्या ट्रेड रूटवरची ही सगळी ठिकाणं आहेत. कृष्णाजी खोत बावाचं हे सुंदर असं मंदिर आणि अजगोलीचा परिसर. अशा तऱ्हेने हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.